नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो. आलो आता आम्ही दावणगिरी वगैरे पास करून पुढं आलो. नाश्ता करण्यासाठी थांबलो. सकाळी तिथं 7-7:30च्या दरम्यान उठलो. तिथं फ्रेश वगैरे झालो, तर चहा घेतला. नंतर ठरलं होतं डायरेक्ट दर्ग्यावरून जाऊन जेवायचं, पण भूक लागली सगळ्यांना. त्याच्यामुळं नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. डोसा खायचा आहे. इथं डोसा खाते संतोष. शेठ खाते इडली. शेठची आवडती इडली आणि शेठच्या मापात भेटते, तरी जास्त होणार. तर नाश्ता करून आता डायरेक्ट इथं निघू. डायरेक्ट आता दर्ग्यावर नाश्ता करू आणि निघत निघू. फार गर्दी, कुठल्या तरी कॉलेजचे सगळे पोरं आले मागं बघत दिसतं आजूबाजूला, त्याच्यामुळं गर्दी झाली. तर नाश्ता करून निघत मित्रांनो. दिवसभर मोबाईलमध्ये सगळे रंग्या पाटीलांचा बघतोय काहीतरी. त्याचं वेगळंच आपलं बघा, समोर निसर्ग बघा. पोटात भर पडली ना, त्याच्यामुळं निवांत सगळं. मित्रांनो, दुपारचे 3:15 वाजलेत. आलो आता पंपात. RC गिरीच्या मागं गाडी दिसती. फुल करायला सांगितलेले. लवकरच पोचलो. तरी जेवण वगैरे पण केलं. जेवण दर्ग्यावर जेवलो आम्ही सगळेजण. आता फुल करायचं. जरा थांबायची इच्छा होती, पण थांबलो की परत हे होतं. रश्या वगैरे सगळ्या एकदम लूज झालेत आपल्या. त्याला काय ताणच राहिला नाही. पण माल सगळा बसला आहे खाली, त्याच्यामुळं जरी रस्त्या लूज झाल्या तरी काय फरक नाही पडत. पाऊस वगैरे नाही आहे. मध्ये आधी लागतोय एकदम किरकोळमध्ये. भुरभुर चालू आहे. तसा जास्त काय अडचण नाही. आम्हाला वाटलं होतं पाऊस वगैरे भरपूर लागेल, पण अजिबात नाही. पुण्यापासूनच नव्हता तसा. किरकोळ म्हणजे एकदम किरकोळ चालू आहेत पाऊस. आणि वातावरण म्हणजे गरमी वगैरे पण नाही आहे तसं काय. आता उद्या होईलच खाली. माझ्या अंदाजे 9 ते 10 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे. बघू किती वेळ लागतो आणि काय होतं. रश्यांचा अवतार बघा, तुम्हाला दाखवतो. अशा हातांनी ओढल्या जातात सगळ्या. एकदमच लूज झाल्यात. फक्त नावालाच वरती राहतात ते. खूप लूज झाल्यात बघा आमच्या रश्या. आणि एकदम लूज झाल्यात. वाऱ्याने हलतात त्या अक्षरशः मागं. शेट बसले बघा निवांत. बघा दिसतात हलताना. काय आता सगळा माल खाली बसल्यामुळं प्रॉब्लेम नाही आहे. डिझेल भरून निघूयात मित्रांनो. वातावरण जरा झालं परत बघा पावसासारखं. या साईडला बघा सगळं खटाखट आहे. जेवण चांगलं झालं. मटण खाल्लं RC गिरीला दर्ग्यावर. त्याच्यामुळं नाश्ता नव्हता करायचा, पण कुंदन शेटला भूक लागली होती त्याच्यामुळं केला. आणि दर्ग्यावर आता मटण खाल्लं.
आता रात्री बघू. रात्री जरा म्हैसूरच्या इथं हाल होतात, मार्केटच्या इथं जास्त राईसचेच आयटम असतात. आणि आता मला राईस वगैरे जरा खायला बंदी केली जरा शुगर झाल्यामुळं. तरी मी खातोच थोडाफार. बघूयात आता गेल्यानंतर काहीतरी, नाहीतर अलीकडे जेवायचं म्हटलं तर खूप लवकर होईल. त्यामुळं म्हैसूरच्या जवळपास कुठेतरी जेवायला लागेल, नाहीतर एशियन पेंटचं गोडाऊन आहे तिथं वगैरे जेवण करून मग पुढं जायला लागेल. बघू काय होतं काय नाही. तर मित्रांनो जाऊया, पहिले डिझेल फुल करून घेऊयात. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. म्हैसूर मार्केटला आलो आहे आम्ही. गाडीचा कागद काढत आहे वरचा, डबल कागद टाकलेले, तर वरचा एक सिंगल कागद काढून घडी घालून ठेवत आहे. म्हणजे खाली करायला लावलं तर जास्त लोड काय येणार नाही, त्याच्यामुळं काढून ठेवते. काल रात्री आलो आम्ही 10 वाजता वगैरे. इथं आलो, जेवण वगैरे केलं, त्याच्यानंतर इथंच बसलो. 3 गाड्या आपल्या पुढे आहेत. एक गाडी झाली आत्ता खाली, अजून 2 गाड्या आहेत. त्याच्यानंतर नंबर लागल बहुतेक. झाली तर आज होऊ पण शकते गाडी, नाहीतर उद्यावरच जाईल. तर बघू काय होतं आणि काय नाही. 100% गॅरंटी नाही देऊ शकत. आम्हाला लोक तर म्हटले की आज गाडी खाली होईल म्हणून, पण ते सगळ्याच गाड्यांवाल्यांना असे म्हणतात. थोरात साहेबांच्या इथून 2 गाड्या आल्यात. आपली एक गाडी अजून, आपल्यानंतर अजून एक गाडी आली त्यांच्या इथूनच सोडून. तर बघू किती वेळ लागतो काय होतं. त्याच्यानंतर पहिले गाडी सोडून घेतो मित्रांनो. सकाळचे 11 वाजलेत. आलो नाश्ता करायला आणि सगळ्यात महत्त्वाचं आंघोळ वगैरे केली. फ्रेश झालो एकदम. सगळेजण 3 जण हां, मला वाटलं तुम्ही काहीतरी बोलला. चटणी पण सेट डोसा सांगितला नाश्त्याला. आलाय बघा सेट डोसा. संतोषला घ्यायचं असतं सगळ्यात. त्याने म्हटलं भाऊ जर मला नाही घेतलं तर बघ. हो, या नाश्ता करायला सगळ्यांना. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. सकाळचे 11 वाजलेत. हाय आम्ही म्हैसूरलाच. अजून गाडी काही खाली झाली नाही. आमच्या पुढच्याच गाड्यांचा नंबर आहे. आज म्हणत आहे शेटला मगाशी भेटून आलो त्या, तिथं म्हणत आहे की 100% खाली करतो, पण अपेक्षा आमची नाही की आज खाली होईल. कारण की एक सकाळी 12 टायर गाडी खाली झाली, त्याच्यानंतर एक 14 टायर आता लावलेली आहे. पण 14 टायर खाली झाल्यानंतर त्याच्या दुकानात जागाच नाही राहणार खाली करण्यासाठी. त्यामुळं अवघड आहे आज खाली व्हायचं. त्यात जरा काल पाऊस वगैरे पण झाला, 2-3दा चांगला पाऊस पडला. त्याच्यामुळं पण पाऊस पडला तरी फरक पडतो जरा, ह्याच्यात माल वगैरे जात नाही. बघू आज काय होतं. जर झाली नशिबाने तर बरंच आहे, नाहीतर मग आमचा आहे पुतळा आज पण. उद्या तर 100% होणार, त्याच्याबद्दल काय वाद नाही. कारण की नंबर आमचाच आहे आता, मग उद्या 100%. त्याच्यानंतर परत आमच्या मागं पण गाडी आली इथं बघा, दिसतं ते या साईडला एक गाडी अजून. ते आपण ज्या पार्टी करून भरली तिथूनच भरलेले. बसलो आम्ही इथं. कुंदन शेट काम करते बघा. एक्सलेटरचा एक रॉड तुटलेला आहे, ते बसवते. संतोष बसला आहे इथे खाली. मार्केट बघा. ह्या साईडला आम्हाला समोरच्या साईडला तिथं खाली करायला जायचं. जे समोर तिथं दिसतंय ना, त्या गल्लीतच खाली करण्यासाठी जायचं. एकदम शेवटचं दुकान आहे. ह्या साईडला पण गाड्या आहेत. बघू आता किती वेळ लागतो आणि काय होतं. पण आज तरी अपेक्षा आम्ही सोडलेली, पण झालं तर बरंच आहे. बघूयात काय होतं काय नाही. मित्रांनो 5:45 वाजलेत. अजून आमची गाडी खाली करायला नाही घेते. समोरचं दुकान आहे बघा, हे नाव आहे ना मंजुनाथ स्वामी, त्या दुकानाचा माल आहे. आता जागाच नाही दुकानात. एक 14 टायर आहे, ती खाली करत आहे आता सध्या तरी. आज म्हटले होते आमची खाली करणार म्हणून, पण आम्हाला माहीत होतं की खाली होणार नाही काय केले तरी. 5:45 झाले म्हटल्यावर ही गाडी करायला कमीत कमी त्यांना 6:30-7 वाजते.
त्याच्यानंतर आमची गाडी करणं जरा अवघडच आहे. बसलो आहे आम्ही आणि संतोष निवांत. मार्केट आता शांत झालं आहे, गर्दी कमी झाली. आपली गाडी त्या साईडला एकदम एंड आहे. कुंदनशेठ एकटेच बसतात गाडी जाऊन. बघूयात आता एकदा ही गाडी खाली झाल्यावर. रात्री इथंच दुकानासमोर आणून लावणार आपण गाडी, कारण की सकाळी आपलाच नंबर असणार आहे पहिला, त्यामुळं काळजी नाही करायचं. तो बघूयात एकदा यांची ही गाडी खाली झाल्यानंतर विचारून काढतात का बाबा आज खाली. नाही केलं तर इथं गाडी आणून तरी लावता येईल. बघूया काय होतं आणि काय नाही. मित्रांनो, रात्रीचे 9:30 वाजलेत. आज काय गाडी आमची खाली नाही झाली, उद्यावरच गेली. आता उद्या तरी खाली करतो का नाही काय माहिती, कारण की नंबर तर तसं बघायला गेलं तर आपलंच आहे. जेवण वगैरे आताच करून आलं. बाकीची काय बसली गाडीत बघा निवांत. शेट आणि संतोष दिसतात मग. तर बघू आता उद्या काय होतं. थोरात शेटला पण फोन केला होता. ते म्हणते उद्या काही झाले तरी खाली करायला लावतो. जर तिथं खाली नाही झाले तर दुसरी पार्टी तिथं खाली करायला लावत. काय होतं बघा म्हणते. सकाळी तसं मला फोन करा, कारण की थोरात शेटला पण तो दुकानवाला म्हटला होता आज काही झाले तरी खाली करायला लावतो म्हणून, खाली करून देतो. पण नंतर शेटचा पण फोन उचलत नव्हते ते पार्टीवाला, त्यामुळं काय आज खाली नाही झाली. पण नंबरला तर आपलंच गाडी आहे. आता उद्या कसल्या परिस्थितीत खाली तर होईलच. तरी बघू आता काय होतं काय नाही, कारण की त्याचं गोडाऊन वगैरे सगळं फुल आहे, त्यामुळं काय सांगू पण नाही शकत. पण मला तर 100% गॅरंटी वाटते की गाडी खाली होईल. तर मित्रांनो, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघता येईल आमची गाडी खाली होती का नाही होत, काय होतं ते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.